नमस्कार, मी श्रावणी पाटील. आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षण दिन. हा दिवस आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात. ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. मग या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. यावेळी आपल्या शाळेत आपण शिक्षकाची मुलाखत घेऊ. हा शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया मुलाखतीला. आपले नाव, आपण कुठून आलात? नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा जनार्दन दगे. मी अंबाजोगाई इथूनच आलेलो आहे. आपल्याला शिक्षक होण्याची प्रेरणा कशी मिळाली? मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या एक बहीण होत्या. त्या मला इतक्या छान प्रकारे शिकवायच्या की त्यांच्या शिकवण्याचं मला खूप रंगून जायची. आणि त्यांचं शिकवणं मला एवढं आवडायचं की मलाही त्यांच्याकडून तसंच त्यांच्यासारखं शिक्षक होण्याची प्रेरणा मिळाली. शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता? शाळेत शिकवताना मला इतिहास, भूगोल हे विषय जास्त आवडतात. विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात आनंदी क्षण कोणता वाटतो? विद्यार्थ्यांना शिकवताना जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना मुलं शांत बसून ऐकतात आणि त्यांना जर एखादा घटक समजला नाही तर ते त्यांची शंका लगेच विचारतात. तेव्हा मला ते खूप आवडतं की त्यांनी त्यांची शंका लगेच विचारली. बाबा ही गोष्ट मला खूप आवडते. मुलांकडून कधी काही नवीन शिकायला मिळाले का? हो, मुलांकडून शिकण्यासारखं बरंच काही असतं. मुलांचे प्रश्न विचारण्याची जिज्ञासा, बरेच आता मुलांकडे कल्पनाशक्ती असते. वेगवेगळ्या ट्रिक असतात त्यांच्याकडे, गणित सोडवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक असतात. त्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या मुलांकडून शिकण्यासारख्या आहेत. विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची सवय काय? विद्यार्थ्यांनी चांगलं शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी वेळेचं नियोजन करणं. आपला रोजचा अभ्यास रोजच्या रोज वेळेवर पूर्ण केला पाहिजे. आपल्या वह्या, पुस्तकं टापटीपणे स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. आणि जे आपल्या शिक्षकांनी शाळेत शिकवलेलं आहे त्याची घरी जाऊन आईवडिलांसोबत त्याच्यावर चर्चा करणं, पुनरावृत्ती केली पाहिजे. अभ्यासाबरोबर खेळ किंवा कला यांचे महत्त्व काय आहे? अभ्यास तर महत्त्वाचा आहेच आहे, पण अभ्यासाचा अभ्यास करूनही उपयोग नाही. अभ्यासासोबत खेळही महत्त्वाचं आहे. खेळामुळे आपलं शरीर, मन तंदुरुस्त राहतं, मन प्रसन्न होतं. कलेमुळं आपल्याला कल्पनाशक्तीचा विकास होतो. चित्र काढणे, नाट्य करणे, डान्स करणे याच्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. मग फक्त खेळ आणि कला करूनही आपल्या पूर्ण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि अभ्यास केल्यानं मन थकतं आणि खेळल्यानं शरीर थकतं. म्हणून या तिन्ही विषय, खेळ, कला आणि शिक्षण, अभ्यास याचा एकत्र संगम करून आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपल्याला मोकळ्या वेळेत काय करायला आवडेल? मला मोकळ्या वेळेमध्ये नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. एखाद्या गोष्टीबद्दल जिज्ञासा निर्माण होते की असं का आहे, त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते आणि ते शिकण्याची पण माझा आदर्श माझी आई आहे. कारण माझी आई अशिक्षित आहे, तरीसुद्धा तिनं आम्हाला उत्तम प्रकारे शिक्षण देऊन आम्हाला एक चांगला नागरिक घडवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून माझ्यासाठी माझा आदर्श माझी आईच आहे. विद्यार्थ्यांसाठी थोडा मुलांना तुम्ही लहान आहात, परंतु तुमची ध्येय मोठी ठेवा, तुमची स्वप्न मोठी ठेवा. कारण आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद माना. कारण आज हा छोटा आनंदच तुम्हाला उद्या मोठा आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे, यशस्वी ठरण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून जे काही करता ते मनापासून करा, प्रामाणिकपणाने करा. धन्यवाद.